राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. दादा म्हणा. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. सगळ्यांनी एक साथ म्हणूयात. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे हरे. कुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. बोलो रे बोलो भाई सब संतन की जय. ओम नमो आज्ञा वेद प्रतिपाद्या, जय जय सो संवेद्या आत्मरूपा. देवा तुची गणेशू सकलार्थमती प्रकाशू. मणे निवृत्ती रासू अवधारी जोजी. हे शब्द ब्रह्म अशेष तेची मूर्ती सुवेश. जेथ वर्ण उपनिर्दोष मिरवीतसे. स्मृती तेची अवयो देखांगिक भाव. तेथ लावण्याची ठेव अर्थ शोभाष्टदसे पुराणे. तिची मनी भूषणे पदपद्य केवने प्रमेय रत्नांचे. नमो जन्मभूमी जिथे जन्मले मी. नमो कर्मभूमी जिथे वाढले मी. नमो अलंकापुरी जिथे ज्ञानदेव. नमो भारत देश यथोचित पडो कामी. कुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आम्हा व्रत एकादशी देव केशव तीर्थ तुळसी. आणि कनेणोबा साधन आमुचा विषय हरी कीर्तन. संत संगती निरंतर प्रेम धन हे भांडार. आणि कनेणोबा साधन आमुचा विषय हरी कीर्तन. विनवी विष्णुदास नामा आमुची ऐसी परंपरा. आणि कनेनोबा साधन आमुचा विषय हरी कीर्तन. अखिल कोटी ब्रह्मांड नायक श्री पांडुरंग परमात्मा. त्याचप्रमाणे ज्ञानियांचे गुरु राजा महाराज म्हणती ज्ञानदेव तुम ऐसे अशा असणाऱ्या ज्ञानोबरायांच्या आदी संतांच्या सेवेकरिता आज प्रस्तुत प्राप्त प्रसंग. आज या प्रवचन रूपी सेवेकरिता अभंग घेतलेला आहे. विश्ववंदनीय पंढरपूरचे निवासी अगदी भक्तीमध्ये प्रेम कसं असावं असे सांगणारे नामदेवराय यांचे सुपुत्र असणारे नारायण महाराज यांचा 4 चरणाचा गोड असा अभंग आज एकादशीचा पर्व काळ आहे त्या निमित्ताने सेवेकरिता घेतलेला आहे. आज तुम्ही बहुश्रुत बहुअधिकारी माझ्या समोर उपस्थित आहात. खऱ्या अर्थाने माझं वयही कमी आहे आणि ज्ञानाहीनही मी लहान आहे. असे परम माझं भाग्य आहे तुमच्या सगळ्यांसमोर येण्याचा योग आला. त्याबद्दल मी समस्त रघुनाथ फाउंडेशन असेल आपलं त्यांचे मनापासून आभार मानते.
आणि मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या तुमच्या सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होते आणि माझ्या सेवेला प्रारंभ करते. सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा. आहो स्वामी तुक या देवा यावरी न करावा हेवा. आजचा फार मोठा पर्व काळ आहे, वरुथिनी एकादशी. एकादशी निमित्त अभंग घेतलेला आहे. आपल्याकडे वेळेचं बंधन आहे, त्यामुळं मी डायरेक्ट अभंगामध्ये शिरू इच्छिते. आम्हा व्रत एकादशी जर पार्श्वभूमी पाहायची झाली तर नामदेवराय महाराजांचे संपूर्ण परिवार, एवढंच नाही तर नामदेवराय महाराजांचे 14 जण घरामध्ये होते. नामदेव हाती दूध प्याला फिरविले देऊळ जगा माझी ख्याती. सगळ्यांना प्रमाण माहिती आहे. नामदेवराय घरांमध्ये जेवढे जण होते तेवढे जण सगळेजण भक्ती करत होते भगवंताची. अगदी त्यांचे लहानापासून मोठ्यांपर्यंत सगळे भक्ती करत असताना त्यांचे सुपुत्र असणारे नारायण महाराजांना सुद्धा अभंग लिहावासा वाटला एकादशीवर. तर आम्हा व्रत एकादशी, कुणाला व्रत एकादशीचा? जे खऱ्या अर्थाने वैष्णव आहेत, त्यांच्या गळ्यामध्ये पवित्र अशी तुळशीची माळ आहे, कपाळावर गोपीचंदनाचा टिळा आहे, जे स्वतःला समस्त वारकरी संप्रदायाचे पायिक समजतात, त्या सगळ्यांना आज एकादशीचा व्रत आहे. आजची एकादशीचा पर्व काळ सुद्धा फार मोठा आहे बरं का. धर्मराजाने युधिष्ठिर म्हणाला भगवंताला की हे वसुदेवा, चैत्र महिन्याच्या कृष्ण पक्षातील कोणती एकादशी येते बरं? त्यावेळेस भगवंताने सांगितलेले, भगवान परमात्मा श्रीकृष्णाने, की चैत्र महिन्याच्या कृष्ण पक्षातील एकादशीला वरुथिनी एकादशी असं म्हणलं जातं. एकादशी सामान्य नव्हे बरं का. इहलोकीचा प्रवास ही एकादशी सुखरूप करत असते, पण परलोकीतला प्रवास सुद्धा सुखरूप करावा प्रधान ही एकादशी अशी आहे. पहा, या एकादशी करून फायदा काय मिळतो? कारण तुम्ही आम्ही प्रत्येक क्षेत्रामध्ये वेगवेगळे काम करणारी माणसं आहोत. प्रत्येक जण स्वतःचा काही ना काहीतरी फायदा असल्याशिवाय आज या ठिकाणी आपण येत नाही अथवा श्रवण करत नाही. पहा, ज्ञानोबराय म्हणतात एकादशी करायचा अथवा कीर्तन प्रवचन ऐकण्याचा काय फायदा असू शकतो? तेथे मनाचा मारू न करता, इंद्रियाचे दुःख न देता, येथ मोक्ष असे येता श्रवणाचे मिसे. इथं फक्त श्रवण जरी केलं तरी इथं मोक्ष आपल्याला प्राप्त होत असतो. ज्ञानोबराय आपल्याला किती प्रेमळ भाषेत सांगू जातात. पहा, मग एकादशी का करावी आपण? काय का 10,000 वर्ष तपश्चर्या केल्यानंतर जे पुण्य आपल्याला मिळतं, 10,000 वर्ष तपश्चर्या केल्यानंतर जे पुण्य आपल्याला मिळतं, तेच फळ केवळ या वरुथिनी एकादशी व्रत केल्याने मिळतं. म्हणून एकादशी करावी. पहा, इथं फार सुंदर मला सकाळी वाचण्यात एक आलं की घोड्याच्या दानाही पेक्षा हत्तीचे दान श्रेष्ठ मानले जातं. पुराणामध्ये असं कथा आलेली आहे, घोड्याच्या दानापेक्षा हत्तीचं दान श्रेष्ठ मानले जातं. भूमिदानाहुनीही श्रेष्ठ मानले जातं. भूमिदानाहुनी अधिक महत्वाचं काय असेल दान, तर ते तीळ दानाचं महत्व आहे. तीळ दानाहुनी श्रेष्ठ सुवर्ण दान महत्व आहे. तुम्ही जर गरुड पुराण कधी श्रवण केलं असेल तर त्या गरुड पुराणामध्ये सांगितलेले, पहा, सुवर्ण दान करावं. पण असं सांगितलं जातं सुवर्ण दानापेक्षा सुद्धा अन्नदान हे फार श्रेष्ठ सांगितलेले. कारण देवता, पितृगण आणि मनुष्य देखील अन्नदानामुळे तृप्त होत असतो. म्हणून अन्नदान हे श्रेष्ठ मानले जाते. विद्वान पुरुष सांगतात कन्यादान हे सुद्धा त्याच तुलनेचं दान आहे बरं. मग कन्यादान सुद्धा श्रेष्ठ मानले गेलेले, पण कन्यादाना समानच गोदान आहे हे साक्षात भगवंताचे कथन आहे. या सर्व दानाहुनी श्रेष्ठ विद्यादानी. तुमचं आमचं काय मोठं भाग्य असेल. पहा, आपण समाजामध्ये जात असताना विद्यादान करतो तर त्यापुढे समाज असतो, पण आज डिजिटल एवढं पुढे गेलेलं आहे की श्रोता मंडळी आणि वक्ता मंडळी या पद्धतीने आपण सर्वजण भेटू शकतो. मग मनुष्याने वरुथिनी एकादशी व्रत करून विद्यादानाचे फळही मिळवतो. मग आज तुमचंही फार मोठं भाग्य आहे आणि परम माझं मोठं भाग्य आहे. मी ज्ञानोबरायांचे खऱ्या अर्थाने लाडके लेक मी या संतांचे असं मानते की ज्ञानोबरायांची काहीतरी कृपा असेल की या दिवशी आज माझा योग आला आणि तुमच्या पुढे काहीतरी वक्त्याने बोलावं, ही ज्ञानोबरायांचीच कृपा असू शकते. पहा, मग या एकादशीचं एवढं महात्म्य सांगितलेले, त्याच्यामुळे एकादशी केली पाहिजे. काय एकादशी करायची? काय का देवाला व्रतान माझी व्रत एकादशी प्रिय भगवंतास कोटी गुणी. संत सांगतात भगवंताला व्रतांमध्ये एकादशी फार आवडते. वैष्णवान भक्तांमध्ये वैष्णव भक्त फार आवडत असतात बरं. मग एवढं सांगून सुद्धा
आणि आपण जे तीर्थ जातो त्या तीर्थांमध्ये गंगा हे तीर्थ भगवंताला फार प्रिय सांगितलेले. कितीही सांगितलं, जीवाच्या आकांतेने सांगितलं तरी लोक ऐकत नाही. कारण तुकोबरायांचं प्रमाण आहे, तुका म्हणे मेलू सांगता सांगता. एकादशी करत चला हे अनेकांना सांगावं लागतं, पण काही लोक ऐकत नसतात. फक्त एकादशी नाही, आपल्या इथं 12 महिन्यातले 24 एकादशी आपण मानतो. त्या 24 एकादशी व्यतिरिक्त सुद्धा 5 उपवास सांगितलेले, ते उपवास आपण केले पाहिजेत. नाथ महाराजांचं प्रमाणाशिवाय तुम्हाला सांगणार नाही मी. पर्व विशेष भागवत धर्मी नरसिंह जयंती, रामनवमी, वामन जयंती, कृष्णाष्टमी, उत्तम शिवरात्र, हे 5 उपवास सांगितलेले. हे पर्व काळेत. आताच पहा रामनवमी झाली, अनेकांनी अनुभवले असेल. आपण रामनवमीचं कीर्तनही करतो 10 ते 12 दुपारी या वेळेत, आणि 12 नंतर आपण उपवासही काही जण सोडतो. पण भागवतामध्ये असं सांगितलंय, हे 5 पर्व आहेत. हे 5 पर्व अगदी एकादशी प्रमाणेच करायचे असतात. दिवसभर उपवास करायचा आणि दुसऱ्या दिवशी द्वादशीला हा उपवास सोडायचा असतो. हे आपण कथन केलं पाहिजे, या गोष्टी काहींना माहित नसतात. या दुसऱ्या दिवशी एकादशी करायचं असतं. एक आमच्या इथं गावामध्ये व्यक्ती होती, त्याला अनेक वेळा म्हणलं, बाबा काही नाही जमलं तर फक्त एकादशी कर. कारण तुकोबराय सांगतात, 15 दिवसा एक एकादशी, कान करीसी व्रत सार, काय तुझा जीव जातो एकादशी फराळाचे मिसे. तुकोबराय महाराज म्हणतात, एक दिवस उपासाने काय आपला जीव जातो का? किती परखडपणे तुकोबराय आपल्याला समजवण्याचा प्रयत्न करतात. पण नाही, आपण विषयांच्या अधीन होतो आणि आपल्याला उपवास काही होत नाही. आमच्या गावामध्ये अशी व्यक्ती होती, उपवास करा म्हणलं, तुकोबरायांचं प्रमाण आहे, भगवंताला आवडतं ते आपण तसं वागलं पाहिजे. ठीक आहे, नाही उपवास केलं काही हरकत नाही. एक दिवस असं ऍडमिट झाला त्या व्यक्तीला कंप्लीट 29 दिवस, डोळ्याने पाहिलेलं जिवंत उदाहरण आहे. 29 दिवस पोटात अन्नाचा कण नाही, पाण्याचा थेंब नाही. मी भेटायला गेले, म्हणलं ताई तुम्ही जीवाच्या आकांतेने सांगत होता उपवास कर, तेव्हा ऐकलं नाही म्हणून भगवंताने मला ही शिक्षा दिली. पहा, आवडे देवासी तो ऐका प्रकार. भगवंताला काय आवडतं तसं आपलं जगणं पाहिजे. पहा, आता फार मोठी ग्लानी आपल्या धर्मावर येत आहे. विंचू देवाऱ्यासी आला, देव पूजाना आवडे त्याला, तेथे पैजाराचे काम काय, अधमासी ते अधम. विंचू आता देवाऱ्यापर्यंत नाही आला, देवाऱ्याच्या आत आपल्या भारत देशामध्ये येऊन पोहोचलेला आहे. आज या माध्यमातून जम्मू काश्मीर मध्ये झालेल्या प्रसंगासाठी आपल्या सगळ्यांकडूनच त्या आदरांजली, श्रद्धेने श्रद्धांजली वाहण्यासारखं येऊ. डोळ्यामध्ये अश्रू येतात. 8 दिवस झालं नाही त्या महिलेच्या विवाहाला, 8 दिवस. 8व्या दिवशी तिला स्वतः ते पाहावं लागलं. एवढं बेकार अवस्था आज इथे येत असेल. फक्त धर्म कोणता आहे हे विचारून जर आपल्यावर गोळीबार होत असेल तर आता हिंदूंनी एकत्र येणं काम आहे बरं. विंचू देवाऱ्याशी आला, देवाऱ्यापर्यंत आलाय. तुकोबरायांनी केव्हा आपल्याला सावध केलेलं, आपण सावध तरी कधी होणार आहोत? आपलं जगणं कसं पाहिजे सांगू का? अगदी संतांनी सांगितले त्या पद्धतीने जर आपण जगलो, धर्माचे पालन करणे पाखंड खंडन याची आम्हा करणे काम. आपलं काम आहे धर्माचं पालन करणं, हिंदू धर्माचं रक्षण करणं आपलं काम आहे. आपण विसरत चाललेलो आहोत. आज सुद्धा तुकोबराय सांगतात येत आपल्याला की 15 दिवसानंतर एक एकादशी येते तरी करा. पण अगदी मी सांगेन, अध्यात्म सांगतं म्हणून नाही केलं तरी चालेल, पण विज्ञान सांगतं म्हणून तरी करत जाऊ. आपण सगळे साधक मंडळी आहोत, आपण सगळे जण करतो. पण हा निरोप आपल्यापासून कोणापर्यंत देता आला तर विचार करा. विज्ञान असं सांगतं, आपल्या शरीरामध्ये 24 तासांमधले 18 तास जर पोटांमध्ये अन्नाचा कण गेला नाही तर कॅन्सर मुळे जे जंतू निर्माण होतात ते जंतू निर्माण होत नाही. म्हणून तरी उपवास करा. 15 दिवसातून एक एकादशी करायला काहीच हरकत नाही. मला असं वाटतं एकादशी खऱ्या अर्थाने सुरुवात कुणी केलेली आहे याचा आपल्याला पार्श्वभूमी आपल्याला माहिती पाहिजे. आपण जर एखादा संकल्प करतो, एखादा व्रत करतो तर तो व्रत कुणी चालू केलेला आहे? उदाहरणार्थ ही एकादशी कोणी चालू केली तर रुक्मांगज कारणे. रुक्मांगज नावाचा राजा होता. अनेकांनी ही कथा माहिती आहे, पण आजचा पर्व काळ आहे त्या निमित्ताने मी सांगू इच्छिते. रुक्मांगज नावाचा राजा होता. त्याच्या इथं सुंदर असा बगीचा होता फुलांचा. ते फुलं पाहण्यासाठी दूरवरून गावातून लोक त्याच्या इथं यायची. इंद्राला सुद्धा मोह आवरला नाही त्या फुलांचा, एवढं सुंदर त्याची बाग होती. इंद्राला मोह आवरला नाही म्हणून इंद्र काय करायचा, रोज विमान पाठवायचा
आणि त्या विमानामध्ये त्याच्या सेवकांना सांगायचा खालची फुलं घेऊन ये, मला फार ती आहे त्या राजाची. 1 दिवस झालं, 2 दिवस झालं, 2-4 दिवस हा प्रकार घडल्यानंतर रुक्मांगज राजाला समजेना आपल्या बगीच्यातली फुलं नेतय तरी कोण. त्याला प्रश्न पडायला लागल्यानंतर त्याने काय केलं, त्याने तिथं जे बगीचा होता तिथं आत्ताच्या कलियुगाच्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर तिथं वॉचमॅन ठेवले. आणि त्या वॉचमॅनना सांगितलं तुम्ही आता खऱ्या अर्थाने याचं रक्षण करा, ह्या फुलांचं रक्षण करायला सांगितल्यानंतर रुक्मांगज राजाने ते सांगितल्यानंतर एक दिवस इंद्रांचे सेवक रात्री सगळे झोपल्यानंतर आले आणि रात्रीची येऊन फुलं तोडायला लागले आणि तेवढ्यात त्यांचं विमान बंद पडलं. आता विमान बंद पडलं, जाता येईना, सकाळ झाली, सगळ्यांनी पाहिलं इंद्राचे सेवक तिथं फुलं तोडण्यासाठी आल्यात. रुक्मांगज राजाला राग यायच्या ऐवजी आनंद झाला की माझ्या बगीच्याची काय माहितीये की इंद्राला सुद्धा त्याचा मोह आवरता नाही. मग म्हणले आता तुम्हाला पुन्हा पाठवायचंय, विमान चालू कसं होईल. इंद्राच्या सेवकांनी सांगितलं आज एकादशीचा पर्व काळी आणि आपल्या गावामध्ये कुणी एकाने जरी एकादशी केली असेल अथवा उपवास घडला असेल, त्यांनी काही खाल्लं नसेल तर त्याच्या फक्त स्पर्शाने आमचं विमान उडेल. काय एकादशी करण्याचं महात्म्य, फक्त स्पर्शाने. त्या राजाने अख्ख्या गावामध्ये दवंडी पेटवली. त्या राजाने दवंडी पेटवली की कोणी आहे का ज्याला उपवास घडलाय अथवा आजची एकादशी घडली ज्यांनी काय खाल्लं नाहीये म्हणल्यानंतर मग तो विचार करू लागला. अजून गावात तर कोणीच दिसलं नाही, पण एका झाडाखाली एक आजी बसले होते. त्या आजीने जो दवंडी पेटवत होता त्याला जवळ बोलवलं आणि जवळ बोलवल्यानंतर त्याला म्हणतात अरे ऐक ना, माझ्या सुनबाईंनी आज काय खाल्लेलं नाहीये. ते म्हणले का बरं. म्हणले त्यांच्या नवरा बायकोंची भांडणं झाली त्याच्यामुळे त्यांनी काही खाल्लेलं नाहीये. ठीक आहे म्हणले. मग त्याच्या नवऱ्याला बोलवायला गेले शेतामध्ये आणि त्यांनी येतानेच काय आणलं माहितीये का, ऊसाची मुळी असते, ऊसाची मुळी बरोबर आणली. त्या सेवकांनी विचारलं अहो हे कशाला घेताय. नाही म्हणले तुम्हाला कळत तिथं गेल्यानंतर. घरी गेला तशी बायको रुसलेलीच होती. त्यांनी घरी गेल्यानंतर तिला मुळी आपटली आणि म्हणलं उठतेस का नाही, राजाकडे जायचंय. का जायचंय, ज्याला उपवास घडेल ज्याच्या स्पर्शाने ते विमान उडणारे त्याला 5 गावं मिळणार होती. हा मोह त्यालाही आवरता आला नाही आणि हिला उपवास घडला होता की तिथपर्यंत गेली आणि फक्त हात लावला तर ते विमान उड्डाण झालं. रुक्मांगज कारणे एकादशीचा छंद तेने परमानंद प्रगटला. मी खऱ्या अर्थाने रुक्मांगज राजाने त्या दिवसापासून सगळ्यांना सांगितलं, या गावामध्ये सांगितलं एकादशीचं व्रताचं फळ फार मोठे बरं, त्याच्यामुळे एकादशी केली पाहिजे. आणि तेव्हापासून खऱ्या अर्थाने एकादशी चालू झाली आणि रुक्मांगज एकादशी नगरी नेली वैकुंठासी. त्या नगराने तेव्हापासून एकादशी करायचं चालू केलं आणि अख्खी नगरी वैकुंठाला गेलेली. मग आज हे ऐकत असताना आपल्याला कीर्तनातून प्रवचनातून अनेक गोष्टी ऐकायला मिळत असतात. मला असं वाटतं आपल्या या देहाला पावित्र्य कशाने मिळणार असेल ना, हस्तम पवित्र यदि दानम, पादम पवित्र यदि तीर्थयात्रम, मुखम पवित्र यदि नामघोषम, हृदयम पवित्र यदि ब्रह्मनिष्ठा. हातांना पावित्र्य कधी, ज्यावेळेस आपण एखादी गोष्ट एखाद्याला देत राहतो ना त्यावेळेस हातांना पावित्र्य. मला वाटतं परमार्थ हा सुद्धा निस्वार्थी असावा, अगदी पाकिटांवर ठरून आपला परमार्थ नसावा. माझं बोलणं थोडस लागेल पण त्याही पुढे काहीतरी परमानंद मिळत असतो, तो आनंद घ्यायचा आम्ही प्रयत्न केला पाहिजे. हातांना पावित्र्य कधी, एक कवी सगळ्यांना माहितीये, ते कविता फक्त मला ऑडिओ तुमचा दिसतोय, तुम्ही फक्त माझ्या बरोबर होठ हलवले तरी मला कळेल की तुम्ही माझ्या बरोबर कविता म्हणतात. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एकदा देणाऱ्याचे हात घ्यावे. बरोबर आहे, आपण अगदी त्याचे हातच घ्यायचे ठेवतो. मला असं वाटतं ते हात नाही घेतले पाहिजे, त्याच्याकडून ती वृत्ती घेतली पाहिजे की भगवंता तू जो तुझ्यापाशी एक फुल देत असेल तर त्या फुलातली पाकळी तरी मला देता यावी नाव. हा भाव त्याच्या मागचा आहे. आज ज्ञानोबरायांनी तुकोबरायांनी समाजासाठी तुमच्या आमच्यासाठी एवढं काही देऊन ठेवलं, छत्रपती शिवाजी महाराजांनी एवढं काही देऊन ठेवलं. आज कित्येक वर्ष झाले तरी त्यांचा आपल्याला विसर पडत नाही. नवे नवे आपला दिवसच त्यांच्याशिवाय चालू होत नाही. का त्यांनी समाजासाठी दिलं, उडती गर्जना न देखील ढोळा हे जीवन पुढायला लागलं. त्यांना कळलं तुम्ही आम्ही खऱ्या अर्थाने संसारामध्ये गुंतू लागलो ना, तेव्हा त्यांनी देण्याचा प्रयत्न केला. आज ज्ञानोबरायांनी फक्त म्हणलं असतं ना की अवघाची
ताई आवाज आवाज ताई रेंज मध्ये या, रेंज मध्ये या. रामकृष्ण हरी ताई, थोड्या रेंज मध्ये येत आहे. आवाज आवाज तुटतोय, रेंज मध्ये येत आहे का? हॅलो हॅलो ताई, ताई रेंज मध्ये येत आहे का? रेंज मध्ये येत आहे का? आवाज येत नाही कोणाला ताई. दानम, हातांना पावित्र्य देण्यात येईल, पायांना पावित्र्य काय तर तीर्थयात्रा करण्यात येईल. आणि ज्यावेळेस खऱ्या अर्थाने चैत्र महिना निघतो तर पंढरपूरला सगळ्यांची ओढ असते. पहा, समस्त वारकरी पांडुरंग परमात्म्याला भेटावं याच्यासाठी ओढ असते. आपलं परम भाग्य आहे की जन्मास येऊन पारे पंढरी. आपल्याला संत सांगतात अगदीच आपल्याला काही नाही होता आलं तर कमीत कमी होय होय वारकरी पाहे पाहे रे पंढरी. पंढरपूरचा अनुभव सांगते तुम्हाला. आपल्याला घरामध्ये कोणी विचारू अथवा न विचारू, समाजामध्ये आपल्याशी कोणी बोलू अथवा न बोलू, पण पंढरपूरच्या वाटेगणीच गेल्यानंतर प्रत्येक जण तुम्हाला आम्हाला माऊली म्हटल्याशिवाय राहत नाही. आणि अजूनही त्याच्या पुढे सांगू का, पंढरपूरमध्ये काही जण भक्ती करायला येतात, काही जण दिंडी करायला येतात, काही जण व्यवसाय करायला येतात, थोडस दाट बोलते, काही जण चोरी करायला येत असतात. पण सांगून जाईल तुम्हाला, ज्ञानोबरा एवढे उदार आहे, तुकोबरा एवढे उदार आहेत ना, हे काही जीवाला उपाशी झोपू देत नाहीत. ही पंढरपूरची वारी. आज हजारेने नाही लाखोनी समाज असतो, पण तो सुख सोहळा खऱ्या अर्थाने या ठिकाणी मिळू शकत नाही आपल्याला संसारामध्ये. तो एकदा तरी येऊन आपण पाहायला पाहिजे. आपलं परम भाग्य आहे. श्री रघुनाथ फाउंडेशन यांनी सुद्धा तुकाराम महाराजांबरोबर देहू ते पंढरपूर या ठिकाणी पायी वारीचं आयोजन केलेलं आहे. आपल्याला जाता येईल तेवढ्यांनी जाण्याचा प्रयत्न करावा, आनंद घेण्याचा प्रयत्न करावा. कारण जोपर्यंत हातामध्ये ताकद आहे, पायामध्ये ताकद येते, शरीराम माध्यम खलु धर्म साधनम. जोपर्यंत शरीरामध्ये ताकद आहे तोपर्यंतच आपण खऱ्या अर्थाने देवाची, देशाची, समाजाची आपण सेवा करू शकतो. म्हणून जाता येईल त्यांनी जावं, की पहावी पंढरी एकदा तरी. हातांना पावित्र्य देण्यात आहे, पायांना पावित्र्य तीर्थयात्रा करण्यात आहे. पण यांनी सोय सुद्धा फार सुंदर केलेली आहे. दुपारी माझं ताईंशी बोलणं झालं. मी म्हणलं ताई कसं काय पहिल्यांदाच वारी करताय, अनेक जण नियोजन असतं, जे नियोजन करतात त्याला माहितीये. तुकोबराय महाराज म्हणतात त्या कुळाला, त्या जातीला जन्म ज्यावेळेस व्यक्ती जातो त्यावेळेस त्याला कळत असतं हे सोपं नाहीये. तर म्हणले नाही ताई, आपल्याला पहिल्या वर्षी तंबूची सोय होणार नाही किंवा ते ठेवणारे, ते बांधणारे एवढे जण भेटणार नाही. मग म्हणलं कसं काय संकल्प, नियोजन काय? तर म्हणले नाही, आपण याच्यासाठी प्रयत्न करतोय की प्रत्येक ठिकाणी निवारा हा आपल्यासाठी उपलब्ध असावा. हा खटाटोप चालू आहे त्यांचा. अनेक वेळा मला पाहायला मिळतं असे फार कमी साधक असतात जे तुमच्या आमच्यासाठी काहीतरी करू इच्छितात, तर त्याचाही आपण फायदा घेतला पाहिजे. हस्तम पवित्र यदि दानम, पादम पवित्र यदि तीर्थयात्रा, मुखाम पवित्र यदि नामघोषम. मुखाला पावित्र्य कधी आहे तर ज्यावेळेस आपण नामचिंतन करतो ना त्यावेळेस मुखाला पावित्र्य सांगितलेले. मग हृदयाला पावित्र्य कधी आहे तर ज्यावेळेस या ठिकाणी हृदयामध्ये प्रपंच नव्हे तर खऱ्या अर्थाने चित्तामध्ये भगवंत येऊन राहतो ना, त्यावेळेस हृदयाला पावित्र्य. आपले आपण परीक्षा करावे. आपल्या चित्तामध्ये जर गुरडोर येत असतील ना तर समजून जायचं आपलं चित्त मंदिर नाही तर आपलं चित्त गोठा आहे. ज्यावेळेस आपल्या चित्तामध्ये धन येतं, पैसा येतो, समजून जायचं आपल्या चित्तामध्ये मंदिर नाही तर आपल्या चित्तामध्ये बँक आहे. ज्या वेळेस आपल्या चित्तामध्ये खऱ्या अर्थाने भगवंताचं नाम येतं ना त्यावेळेस समजून जायचं आपल्या चित्तामध्ये भगवंत स्वतः येऊन विराजमान करतात. हृदयाला पावित्र्य कधी आहे तर ज्यावेळेस स्वतः देव या ठिकाणी येऊन, तू का म्हणे चित्त करारे निर्मळ येऊन गोपाळ राहते. तुकोबराय फार सरळ सांगतात, आपलं चित्त निर्मळ करा, भगवंत स्वतः येऊन इथं बसायला तयार आहे. पण या चित्तामध्ये फक्त प्रपंच नसावा. बरं, संसारती इति संसार, संसारामध्ये कसं असावं, असून नसल्यागत राहावं असं सांगतात. मग अमाव्रत एकादशी, देव केशव तीर्थ तुळसी. काय सुंदर नाव आहे भगवंताचं, जगाच्या मालकाचं केशव.
केशव म्हणजे काय, जो सगळ्या आयुष्यातला क्लेश नाश करतो तो केशव आहे. पूर्वी, आता तुम्ही माझ्यापेक्षा बहुश्रुत बहुअधिकारी श्रोते मंडळी आहात. पूर्वी अशी नावं ठेवली जायची ज्या नावांमुळे सहज नामचिंतन आपलं घडत जायचं, सहज घडायचं. मलाही आठवते की पूर्वी नावं सहज असायची. माऊली असायचं, कुणाचं रामदास असायचं, कुणाचं लक्ष्मण असायचं. पण हल्ली नावं बदलत चालली हो, पिढ्यानपिढ्या नावं बदलत चालली, नामचिंतन कमी होत गेले. त्या दिवशी एका गावामध्ये गेले होते, मला एक जण सांगू लागला, ताई यांचं नाव वाघमारे. म्हणलं छान. अहो नाव वाघमारे पण हे उंदराला बघून घाबरतात तो. एवढंच नाही, ते म्हणले गंगाधर नावे, पण महिनाभर आंघोळच नाही त्यांची. अनेक पाहायला मिळतं आपल्याला, नावं असतात पण त्याप्रमाणे आपण वागण्याचा सुद्धा प्रयत्न करत नाही. एका महिलेचं नाव शांताबाई होतं, पण भांडल्याशिवाय तिला करमतच नव्हतं. नावं अनेक पाहायला मिळतात, पण आपलं नाव कसं असावं, भगवंतालाही प्रिय आवडेल असं नाव असावं आणि त्या नावाचं सार्थक केलं पाहिजे. मग आम्हाव्रत एकादशी, देव केशव तीर्थ तुळसी. मला असं वाटतं जे तीर्थ आपल्याला काशीमध्ये जाऊन सुद्धा मिळणार नाही अथवा प्रयागाला जाऊन पुण्य मिळणार नाही, ते सगळं तीर्थ ज्ञानोबराय म्हणतात तुमच्या आमच्या घरी आहे. ते म्हणजे आई वडिलांच्या स्वरूपात आहे. सकळ तीर्थांची धुरी जी एका माता पितरी. सगळ्या तीर्थांचं स्थान आपल्याला आई वडिलांच्या चरणापाशी आपल्याला मिळत असतं. मग भगवंताला तीर्थही आवडतात. अजून काय आवडत असेल तर भगवंताला स्वतःचं नाम जपलेलं सुद्धा आवडतं. व्रतांमध्ये एकादशी आवडती आणि तुळशी सुद्धा फार प्रिय आहे बरं का भगवंताला. जगाच्या मालकाला तुळस ही फार प्रिय. ही जालिंधराची कथा सगळ्यांना माहिती असेल मला वाटतं. जालिंधर नावाचा राक्षस होता जो रात्रंदिवस देवादिकांना साधू संतांना त्रास देत होता. भगवंताने ठरवलं की याची शक्ती कुणाकडे, तर त्याची वृंदा नावाची पत्नी होती. ती रात्रंदिवस भगवंताचं नामचिंतन करायची आणि त्या जोरावर ती तपाला बसली की हा युद्ध करायला निघायचा. सगळे देवादिक नारायणाकडे आले आणि नारायण भगवंताला म्हणू लागले, नारायणा की आम्हाला फार त्रास देतो. म्हणले काही नाही, तो 3 वाजता निघतो ना युद्ध करायला. त्याची पत्नी ज्या वेळेस तपश्चर्याला बसते त्यावेळेस तो निघतो ना. आपण असं करूयात म्हणले की ती तपश्चर्याला बसल्यानंतर मी जालिंधराचं रूप घेतो आणि तिच्या समोर येतो. मग ज्या वेळेस तिचं ती तपश्चर्या भंग होईल त्यावेळेस तुम्ही त्याचा वध केल्याशिवाय राहू नका. असं सांगितल्यानंतर सगळे सज्ज झाले. इशारो मध्ये काम चालू झालं आणि खऱ्या अर्थाने ज्या वेळेस ती तपश्चर्या बसली वृंदा, त्यावेळेस तिथं तो जालिंधर युद्धासाठी निघून गेला होता आणि त्याच ठिकाणी नारायण भगवान जालिंधराचं रूप घेऊन येतात. तिला असा प्रश्न पडतो, आत्ताच गेले होते आणि लगेच आले, पण तू का म्हणे पतिव्रता जिची देवावर सत्ता. ती पतिव्रता होती, ती लगेच उठली यज्ञ करता करता आणि पाणी द्यायला बाहेर आली आणि त्या क्षणी यांनी इशारा केला देवांना नारायणांनी की त्याला ठार करा आणि त्या क्षणी ती तप करता करता उठली होती. त्याच्यामुळे त्यांना ती ताकद मिळाली आणि जालिंधराचा वध झाला. पण भगवंत सत्य आहे हो, सत्य तू विठ्ठला. भगवंताला सहन झालं नाही. मग भगवंताने तिला सांगितलं की अगं आम्ही हा कपट केला होता, जालिंधर फार त्रास देत होता म्हणून आम्ही तुझ्याशी कपट केलं. म्हणले मी जालिंधराचं रूप घेऊन आलो. तिला राग सहन झाला नाही. जो यज्ञ करत होती ते यज्ञ कुंडामध्ये जसं सती मातेने आहुती दिली होती स्वतःच्या जीवाची, तशी त्या वृंदाने आहुती देत असताना म्हणली की आता तू माझ्यासाठी आलास ना, आता कायम स्वरूपी तू माझ्यासाठीच येऊन राहायचं. आणि त्या क्षणी त्या यज्ञामध्ये स्वतःचा प्राण त्याग केला आणि तिथूनच एक रोपटं बाहेर आलं बरं का. ते रोपटं कोणतं होतं तर ते तुळशी मातेचं होतं. तुळशी श्री सखी शिवे पाप हारिणी पुण्य दे, नमस्ते नारदनुते नमो नारायण प्रिय. त्या तुळशी माता त्या ठिकाणी आली, त्यांना प्रणाम केलं आणि त्यावेळेस भगवंत नारायण हे शाळीग्राम मध्ये रूपांतर झालं आणि तेव्हापासून आपल्या घरामध्ये जर शाळीग्राम असेल तर तो देवाऱ्यात नाही पूजा करत त्याची, तर तुळशी या रोपट्यापाशीच त्याची पूजा केली जाते. म्हणून भगवंताला कुठं शोधायचं असेल तर भक्तांच्या हृदयांमध्ये शोधलं जातं. दुसरं संतांपाशी मिळतो भगवंत आणि तिसरा कुठे भेटत असेल तर त्या तुळशीपाशी भेटत असतो भगवंत. त्या 3 ठिकाणी ते वास्तव्य करत असतात. म्हणून या तुळशीचं महत्व सांगितलं गेलेलं आहे. पहा, आम्हाव्रत एकादशी देव केशव तीर्थ तुळशी. दुसऱ्या चरणामध्ये नारायण महाराज म्हणतात अनिक नेनोबा साधन आमुचा विषय हरिकीर्तन. आम्हाला इतर साधनांचीच गरज नाही तुकोबराय
नारायण महाराज म्हणतात नाहीये गरज आम्हाला इतर साधनाची. इतर कोणती साधनं आहेत? ज्ञान मार्गाने भगवंत भेटू शकतो, यज्ञ मार्गाने भगवंत भेटू शकतो, कर्म मार्गाने सुद्धा भगवंत भेटू शकतो आणि भक्ती मार्ग हे 4 मार्ग सांगितलेले. पहिला ज्ञान मार्ग सांगितलेला आहे. आता काहींची स्मृती कमी असते, प्रत्येकाला ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरी पाठ होईल, तुकोबरायांचा अख्खा गाथा पाठ होईल, अथवा शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचा संपूर्ण एकनाथी भागवत पाठ होईल, हे शक्य नाहीये. ज्ञान मार्ग एवढं शक्य नाहीये ना, प्रत्येकाला एवढं पाठांतर होणं शक्य नाहीये. मग ज्ञान मार्गाने सुद्धा भगवंत प्राप्ती करणं सोपं नाहीये. मग यज्ञ मार्गाने होऊ शकतं का? हो, यज्ञ मार्गाने होऊ शकतो. पण यज्ञाला बसायचं म्हणलं तर आपल्याला कमीत कमी 4 किंवा 8 तास यज्ञ जोपर्यंत चालत तोपर्यंत न आता आपण सध्या फक्त प्रवचन ऐकायला 1 तास बसलो आहोत आणि त्याच्या आधी 15 मिनिटं मला वाटतं मनाच्या श्लोकावर आपलं चिंतन चालतं. त्याच्यासाठी तेव्हापासून आपण बसलो. पण पहा ना, ऑनलाईन आहे त्याच्यामुळं आपण कशाही पद्धतीत बसलो, अगदी आपल्याला पाहिजे त्या पद्धतीत आपण बसू शकतो. हे आपली गोष्ट झाली. पण वास्तव मध्ये ज्यावेळेस आपण कीर्तनाला बसतो, 2 तास बसतो, तर आपण किती आसन बदलतो, किती वेळा मांडीवर खाली करतो. आम्हाला सगळ्यांच्या, तुम्ही ज्यावेळेस हसले त्यावेळेसच मला सगळ्यांच्या याच्यावरून कळतंय की आपण किती वेळ बसू शकतो. मग यज्ञ करणं एवढं सोपं आहे का? नाहीच ना. आपण प्रवचनाला बसलो तर आपण उठतोय, बसतोय, खुर्चीवर बसतो, खाली बसतो, ते आपल्या सोयीने आपण करतोय, बरोबर. मग यज्ञ मार्गाने सुद्धा भगवंत मिळणं सोपं नाहीये. मग तुम्ही म्हणताल कर्म मार्गाने देव भेटू शकतो का? हा, भागवतामध्ये भगवंताने 5व्या अध्यायामध्ये सांगितले बरं का, संन्यासक कर्म नाम कृष्ण. कर्म मार्गाने सुद्धा भगवंत भेटू शकतो, पण कर्म तेवढ्या शुद्ध गतीचे पाहिजे. आता इथं बसणाऱ्यांपैकी मला वाटतं अनेक जणांचा विवाह झाला असेल. माझा आज पहिलाच दिवस आहे त्याच्यामुळे जास्त परिचय नाहीये, पण आपण असं गृहीत धरूयात की बऱ्यापैकी सगळ्यांचा विवाह थोड्या प्रमाणात का होईना झालेस, अथवा ऐकून तर असेल ना, लग्नानंतर सत्यनारायणाची पूजा होती, एवढं तर ऐकून असतात. तुम्ही माना हलवल्या तरी मला कळतंय मी काय बोलते ते तुमच्यापर्यंत पोहोचतंय. तेवढा प्रतिसाद फक्त मला करा. आपण सत्यनारायणाची पूजा हे प्रत्येकाने ऐकली असेल, तर त्यावेळेस नवरदेवाला असं सांगितलं जातं आचमन करा, बरोबर. ब्राह्मण काका सांगतात ना, ते आचमन किती करायचं असतो. काही जण एवढं पळीभर पाणी घेतात आणि आचमन करतात. शास्त्र असं सांगतं त्यावेळेस आचमन करत असताना किती करायचंय, तर अगदी फक्त मुगाचा दाना भिजेल एवढंच आचमन घ्यायचं असतं. आणि त्याच्यापेक्षा जास्त घेतलं तर दारू पिण्याचा दोष आपल्या माथ्यावर लागत असतो. मग कर्म मार्ग एवढं सोपं आहे का? आता ज्यांचा विवाह झाला नाही ते थोडे सावध होतील याच्या पुढं. मग कर्म मार्गाने भगवंत भेटणं सोपं आहे का? नाही आहे सोपं कर्म मार्गाने. अहो, कर्म मार्गाने आपण कर्म करत असताना आता जरी आपण चालता बोलता सहज एखाद्याचा फोन आला तरी आपण काही ना काहीतरी खोटं बोलून अथवा काही सांगून तेवढा फोन कॉल ठेवतो. म्हणजे कर्म मार्ग एवढं सोपं नाहीये. ज्ञान मार्ग सोपं नाहीये, कर्म मार्ग सोपं नाहीये, यज्ञ मार्ग सोपं नाहीये. तर सोपी कोणती भक्ती सांगितलेली? हा, जे आपण करतो भक्ती, भगवंताचं नामचिंतन हे खऱ्या अर्थाने सोपं आहे. नाथ महाराज म्हणतात काही करायची जागा नाही, फक्त हरी बोला देता, हरी बोला घेता, हसता खेळता, हरी बोला गाता, हरी बोला खाता, सर्व कार्य करिता हरी बोला. हरी बोला एकांती, हरी बोला लोकांती, देह ते अंती हरी बोला. हरी बोला उठता, हरी बोला बैसता. आता हरी बोला भांडता कांडता सुद्धा सांगितले. एका ठिकाणी मी कीर्तनाला गेले होते, मला विचारलं ताई तुम्ही म्हणता देताना हरी बोला, घेताना बोला, सगळं शक्य आहे हो, पण भांडताना कसा बोलायचा? मी 2 मिनिटं प्रश्नातच पडले. म्हटलं खरंच आहे, भांडताना कसं काय? पण मला आठवलं नाथ महाराज म्हणतात काही नाही, समोरच्याला फक्त हात जोडून रामकृष्ण हरी म्हणलो तर त्या क्षणी समोरचा जो क्रोधित झालेला माणूस असतो ना, तो क्षणात शांत झाल्याशिवाय राहत नाही. आणि मला असं वाटतं आपल्याला जर खऱ्या अर्थाने नातं टिकवायचं असेल ना, अंतःकरणापासून 1 पाऊल आपण जर मागं आलो तर आपलं नातं टिकल्याशिवाय राहत नाही. मग आम्हाला संत चरित्र किंवा कीर्तन, कथा, प्रवचन काय ऐकायचे असतात, त्याचं खऱ्या अर्थाने आपलं फक्त पाठांतर करून आपण 1 तास बोलणं किंवा कुणाला तरी उपदेश करणं नव्हे, तर ज्या क्षणी परमार्थ खऱ्या अर्थाने आपल्या अंगामध्ये मुरतो अथवा आपल्या आचरणातून बाहेर पडत असतो ना, त्यावेळेस तो आनंद दिल्याशिवाय राहत नाही. तो वक्त्याला असू द्या, तो श्रोत्याला असू द्या. नारायण महाराज म्हणतात अनेक ज्ञानोबा साधन आमुचा विषय हरिकीर्तने.
पान आता घड्याळाची किटकी पुढं चाललीये, घड्याळाची टिकटिक आता पुढं चाललीये, तसं मलाही पुढं पुढं जायचंय. विषय खूप मांडायचा आहे मला, पण मला ते घड्याळावरून आठवलं. आता नात्याबद्दल मी बोलत होते तुमच्याशी. आपलं नातं कसं असावं सांगू का? घरातल्यांबरोबर असू द्या, तर ज्या वेळेस आपलं नातं हे घड्याळासारखं असावं. तुम्ही म्हणताल घड्याळासारखं, हो, काही काटे स्लो असतात, काही काटे फास्ट असतात, काही काटे मोठे असतात, काही काटे छोटे असतात. पण ज्यावेळेस घरातल्याचे एखाद्याचे 12 वाजणारे असतात, त्यावेळेस सगळे काट्यांनी एकत्र आलं पाहिजे. असं आपलं घरात सुद्धा वागलं पाहिजे. आपण सगळ्यांनी येऊन एकत्र राहिलं पाहिजे. ते त्यावेळेसच खऱ्या अर्थाने परमार्थ आपल्या अंगामध्ये मुरू शकतो, अथवा आपण काही लोकांपर्यंत सांगू शकतो. नारायण महाराज म्हणतात, इतर काही साधनच करू नका हो. भक्तीचे 9 प्रकार सांगितलेले, श्रवणम, कीर्तनम, विष्णू स्मरणम, पादसेवनम, अर्चनम, दास्यत्व निकट. मग सांगितलेले श्रवण सगळ्यात महत्वाचं सांगितलेले, दुसरी कीर्तन भक्ती सांगितलेली. अगदी ज्या पद्धतीने ज्याला जसं जमेल ना तसं आपण केलं पाहिजे. पण मी सांगू का, खऱ्या अर्थाने अगदी काहीच नाही केलं तर ठाईच बैसुनी करा एक चित्त आवडी अनंत. देवाला फक्त ठाईच बसून फक्त चिंतन केलं तरी देवाला आवडत असतं बरं. म्हणून कीर्तनाने, कथेने काय होतं, एक दृष्टांत माझ्या डोळ्यासमोर येतोय. आज बरेच दिवस झाला हा संकल्प आपल्या इथं चालू आहे. आपण का श्रवण करायचं? आपल्या दिवसातला 1 तास तरी का इथं द्यायचं सांगून जाते मी तुम्हाला. 24 तासातला फक्त आपण 1 तास भगवंताला दिला तर उर्वरित 23 तासांची राखण भगवंत स्वतः आपली करत असतो. म्हणून 1 तास तरी भगवंताला दिला पाहिजे आपण. माजी राष्ट्रपती भारत देशाचे डॉक्टर राधाकृष्ण सर्वपल्ली हे स्थळ तिरुअनंतपुरमला रमणबाग महर्षी यांच्या सत्संगाला जायचे. बघता, राष्ट्रपती 3 तास जायचे आणि ते 3 तास गेल्यानंतर त्यांच्या माग झेड सिक्युरिटी असते ती लागायची. 3 तास ते कथेला जाऊन बसायचे, सत्संगाला जाऊन बसायचे. फार मोठं नाव आहे रमण महर्षी यांचं. अनेक लोकांना त्यांनी परमार्थाला लावलेले. एका साधकांनी त्यांना प्रश्न केला की तुम्ही इथं 3 तास येता, कशासाठी येता? याच्या मागे तुमचा फायदा काय? कारण तुमच्यामुळे देशाचा अख्खा वेळ जातो, तुम्ही राष्ट्रपती आहात, तुमचाही वेळ जातो आणि तुमच्या बरोबर जी झेड सिक्युरिटी लागते ना, हजारोंनी लोक तुमच्या मागे आहेत, मग त्यांचाही वेळ जातो ना. इथे येऊन मिळतं काय तुम्हाला? तर त्यांचं मला वाटतं उत्तर खऱ्या अर्थाने आपल्या घेण्यासारखं आहे. ते डॉक्टर राधाकृष्ण सर्वपल्ली असं सांगतात, मी ज्या वेळेस राष्ट्रपती या खुर्चीवर बसतो ना, इथं बसल्यानंतर मला जो आनंद मिळत नाही तो आनंद मला इथं सत्संगाला आल्यानंतर मिळतो. म्हणून मी सत्संगाला इथे येतो. मला असं वाटतं तुम्हाला आम्हाला सुद्धा आनंद खऱ्या अर्थाने कुठे मिळतो? तर दिवसाचा आनंद या वेळेची आपण वाट पाहतो, ती म्हणजे 9 ते 10 वाजेपर्यंत. मी परवापासूनच जॉईन झालेली, मला फार आनंद वाटतो. हा संकल्पही फार सुंदर ज्योतिताई करत आहेत. खऱ्या अर्थाने आपण फक्त परमार्थामध्ये संकल्प केला ना तर तो पांडुरंग परमात्मा आपला संकल्प पूर्ण करत असतो. असो, 3रं चरण नारायण महाराज सांगतात, संत संगती निरंतर प्रेम धन हे भांडार. या एका चरणावर फार बोलण्यासारखं आहे बरं का. आपल्याला संगत कोणाची व्हावी याच्यासाठी मला असं वाटतं आपलं भाग्य चांगलं असावं लागतं. आपण ज्याच्या बरोबर थांबतो तसे आपले आचार होत असतात, तसे आपले विचार होत असतात. ज्यावेळेस तुम्ही एखाद्या वारकऱ्यांबरोबर थांबता जो भगवंताची भक्ती करतो, त्यावेळेस तो साधक तुमच्या बरोबर प्रपंचातल्या गोष्टी नाही करत, तर तो साधक वारकरी संप्रदायाच्या हिताच्याच गोष्टी करतो अथवा रामकृष्ण हरी मंत्र जप करत असतो. अगदीच काही नाही जमलं तर कमीत कमी आपण ज्यांच्या गळ्यात पवित्र तुळशीची माळे, कपाळावर गोपीचंदनाचा टिळक आहे आणि भगवंताचं नामचिंतन आहे, याच्या संगतीला जरी राहिलो ना तरी आपल्या अंतरंगामध्ये परिवर्तन झाल्याशिवाय राहत नाही. मग संगत करायचीच आहे तर चांगल्याची आपण संगत केली पाहिजे. आता आंब्याचा सीझन चालू आहे, सगळेजण आंबे घ्यायला, विकत घ्यायला बाहेर जात असतो आपण. मी पुण्यामध्ये राहते, पुण्यामध्ये मार्केट यार्डला फार मोठा आंब्याचा बाजार असतो. ते सकाळी पहाटे 4 वाजल्यापासून तिथं येत असतात. तर तो एक दिवस कोकणातला व्यक्ती आंबे विकायला येतो तिथं, आणि आंबे विकायला आल्यानंतर तो गडबडीमध्ये पाहतच नाही आपण कोणाच्या संगतीला बसलो आहोत. मोठमोठ्याने 6 वाजता तिथं बाजार चालू होतो, ते बाजार लावतो, मोठे मोठे आंबे असतात त्याच्याकडं,
फार सुंदर सुगंध येत असतो. मोठ्या मोठ्याने सगळ्यांना सांगतो, आंबे घ्या आंबे, कोकणातले आंबे, गोड गोड आंबे. आणि त्याच्या शेजारी एक बसलेला असतो, तो उंदीर मारण्याचं औषध विकत घेऊन विकायला बसलेला असतो. हा म्हणला ना की गोड गोड आंबे आहेत, की हा हळूच म्हणायचं, खाल्लं की मरतय. सकाळी 6 वाजल्यापासून रात्री 8 वाजेपर्यंत तो विकायला बसतो, त्याचा एकही आंबा विकला जात नाही. त्याला प्रश्न पडतो का विकला जात नाही. तिथे एक माणूस येतो, तो म्हणतो, अरे बाबा, तू सकाळपासून इथं बसलाय, तू सगळ्यांना लोकांना सांगतोय आंबे घ्या आंबे, गोड गोड आंबे, कोकणातले आंबे, पण तू म्हणला ना आंबे खा आंबे, की शेजारचा तुझ्या हळूच म्हणतो खाल्लं की मरतय. आता कोण तुझे आंबे खाऊन मरणार? आता आंबे खाऊन कुठून मरण येत असतं का? पण तो काय विकत असतो? उंदीर मारण्याचं औषध विकत असतो ना. आपण संगत कुणाची करतो याच्यावर फार गोष्टी अवलंबून असतात. संगत कुणाची करायची? संतांचे संगती मनोमार्ग गती, आकळावा श्रीपती येणे पंथे. खऱ्या अर्थाने संत संगत हा आयुष्याला सार्थक देणार आहे आपल्याला. भगवंताकडे शेवटची इच्छा एवढीच मागावी, भगवंत काही नाही जमलं तरी संगत मात्र चांगल्या साधकाची दे. कारण तुका म्हणे करू ऐसियाचा संग, जेणे नो हे भंग चिंतनाचा. तेव्हा अशाचा संग दे जिथं चिंतनामध्ये कुठं भंग नको रे आमच्या. तुझं चिंतन घडायला पाहिजे ना. एक राजा असतो, तो राजा शिकारीला गेलेला असतो आणि तो शिकारीला जाताना त्याच्या बरोबर बंदूक घेऊन जातो. भर उन्हाळ्याचे दिवस असतात आणि उन्हाचे दिवस असतात, त्याच्यामुळे दुपारची त्याला ताण लागते आणि एका झाडाखाली विश्रांतीसाठी बसतो. त्या झाडाखाली बसलेला असतो, त्या झाडावर एक कावळा बसलेला असतो आणि एक फांदी असते, तो खाली निवांत झोपतो. एक फांदी असते, त्या फांदीच्या मधोमधून असं ऊन येत असतं त्या राजाच्या चेहऱ्यावर. तो कावळा सगळं पाहतोय पण काही करत नाही, नुसता बघत बसलेला असतो. तिथून एक राजहंस येतो आणि राजहंस पाहतो आपल्या राजाची झोप होत नाहीये. तो राजहंस काय करतो, स्वतःचे पंख घेतो आणि ते पंख झाडाच्या मधोमध जिथून ऊन येत होतं तिथं त्या पंख लावतो, स्वतःचे पंख. आता कावळ्याला कुठे सहन होतंय, ही राजाची झोप होतीये, राजहंस त्याला मदत करतोय. कावळा काय करतो, पाहतो उडायला लागतो आणि राजाच्या अंगावर प्रसाद देतो. आता प्रसाद देतो, मला वाटतं एवढी मराठी आपल्याला सगळ्यांना अवगत आहे, ते धरून मी पुढे जाते. ते राजाची झोप मोड होती आणि राजा उठतो रागाने. कावळा निघून गेलेला असतो, वरती राजहंस असतो. तो पाहतो, तो वरती राजहंस दिसतोय. त्याने काय केलं, हातामध्ये बंदूक असते, त्या बंदुकीने जोरात एक गोळी झाडतो, तो राजहंस जाग्यावर मृत्यू पावतो. आता श्रोते मंडळींना माझा प्रश्न आहे, फक्त माना घालून मला उत्तर द्या की खऱ्या अर्थाने राजहंसची काही चुकी होती का? राजहंस चांगलंच काम करत होता ना. राजाला ऊन नको लागायला याच्यासाठी स्वतःचे पंख वर केले होते त्यांनी, त्याची काहीच चुकी नव्हती. पण चुकलं कुठं माहितीये का? त्या कावळ्याच्या संगतीला बसला ना, तो कावळा दुष्ट विचाराचा होता. आपण खऱ्या अर्थाने बसतो कुणावर, आपले आचार कसे आहेत, आपले विचार कसे आहेत, हे आपल्या संगतीवर ठरलेले असतात. अगदी सांगते, 40 मित्र असून नसो, पण आपल्याला एकच मित्र असा पाहिजे जो आपला चेहरा ओळखून त्याला कळलं पाहिजे, आपला चेहरा पाहून त्याला कळलं पाहिजे माझा मित्र खऱ्या अर्थाने संकटामध्ये आहे का. आणि त्याही पुढे सांगू का, अगदी कुठलाच मित्र नसेल तरी चालेल, ज्ञानोबरायांना आपली आई समजा, आपला भाऊ समजा, आपले वडील समजा. आणि त्याही पुढे सांगते, ज्ञानोबरायांना आपल्या खऱ्या अर्थाने मित्र समजा. आयुष्यातले सगळे संकट दूर झाल्याशिवाय राहत नाही. संत संगती निरंतर, प्रेम धन हे भांडार. हे प्रमाण सुद्धा मला फार प्रिय आहे बरं का. प्रेम आणि धन. प्रेम तरी काय असतं सांगू का? प्रेम तरी काय असतं, जे आपल्यावर डोळे मिटून प्रेम करते तिला प्रियसी असं म्हणतात. जे डोळे उघडे ठेवून प्रेम करते तिला मैत्रीण असं म्हणतात. आणि तुमच्यावर डोळे वटारून जे प्रेम करते ना, ती तुमची धर्मपत्नी असते. आणि स्वतःचे डोळे मिटेपर्यंत जी प्रेम करते ती आई असते. आणि डोळे मिटल्यानंतरही जो प्रेम करत राहतो तो बाप असतो. याला प्रेम म्हणतात. आणि पुढेही जाऊन सांगते थोडस, आपल्यावर विश्वाने प्रेम करावं, समाजाने प्रेम करू अथवा न करावं, पण ज्ञानोबरायांनी आपल्यावर प्रेम करावं ही अपेक्षा मात्र आपण केली पाहिजे.
प्रेम धन हे भांडार. धन धन तरी काय असतो? समाजामध्ये ज्यावेळेस कथा कीर्तनाला आपण बाहेर फिरत असतो, सहज समाजाला विचारलं प्रश्न, बाबा धन म्हणजे काय? लोक सहज सांगतात, ताई जे अलंकार असतात, जी संपत्ती असते ते धन आहे हो आमचं. पण खऱ्या अर्थाने धन असणारा तरी सुखी आहे का हो? एक सुफिया संत फार सुंदर सांगतात बर का, निर्धन कहे धनवान सुखी, धनवान कहे राजा सुखी, राजा कहे महाराजा सुखी, महाराजा कहे इंद्र सुखी, इंद्र कहे ब्रह्म सुखी, ब्रह्म कहे शंकर सुखी, भक्त सुखी जो नाम जपे हरि का, बाकी दुखिया सब संसार. भक्त सुखी जो नाम जपे हरि का, तो एकटा भक्त सुखी आहे जो देवाचं नामचिंतन करतो. बाकी सगळे तुम्ही आम्ही संसारातले दुःखी आहोत. कारण संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ. इंगळ. संसार हा मुळातच दुःखाचा आहे, तो तुम्हा आम्हाला दुःख देणार नाहीये. पण वास्तव्य तुकोबरायांचे जर आपण अभंग पाहिलेत ना, तर तुकोबरायांचे सुरुवातीचे 300-400 अभंग हे लोकांतात बसून सांगितलेले आणि इतर अभंग एकांतात जाऊन तुकोबरायांनी केलेले. तुकोबराय वास्तव सांगतात की खऱ्या अर्थाने समाजामध्ये ज्याच्या खिशामध्ये धन आहे त्याला समाजामध्ये किंमत आहे. तुम्ही किती प्रयत्न करा, पा धनवंता लागी सर्व मान्यता असे जगी, माता पिता बंधुजन सर्व मानिते वचन. खरं आहे ना, ज्याच्या खिशामध्ये धन आहे तुकोबराय सांगतात त्याचे आई वडील त्याचं वचन मानतात. बरं एवढंच नाही, मग त्याही पुढे जाऊन सांगतात तुकोबराय महाराज म्हणतात थोडं सावध व्हा. म्हणजे ते तुकोबराय सांगतात जेव्हा तुमचा चांगला पैसा असेल, चांगला धंदा चालेल, त्यावेळेस तुमच्या मागं तुमची बहीण सुद्धा येणार आहे दादा दादा म्हणून. धनवंता लागी सर्व मान्यता असे जगी, माता पिता बंधुजन सर्व मानिते वचन, जव चाले मोठा धंदा तव बहीण म्हणे दादा. एवढंच नाही, आता इथं अनेक पुरुष मंडळी सुद्धा आहेत. सगळ्या दादांना मला एवढं सांगावं असं वाटतं, आता काही करू नका, फार उशीर झालेला आहे, पण उद्या सकाळी आपल्या पत्नीसाठी फक्त 1-1 तोळा घरी घेऊन जायचं. तसं सोनं आता उतरलंय ना. तुम्ही म्हणताल ताई सोन्याने लाख गाठलं, लाखाच्या पुढे गेला. पण तुकोबराय महाराज म्हणतात तुम्ही तुमच्या पत्नीसाठी फक्त घरी जाऊन सोनं घेऊन गेलात ना, तर तुमची पत्नी रात्री 12 वाजता सुद्धा तुमच्या सेवेसाठी हजर आहे. शृंगार भूषणे बहु प्रांत प्रिय. शृंगार भूषणे पण ज्या धनाच्या मागे तुम्ही आम्ही धावतो ते धन तरी शाश्वत आहे का? सोनं कधी जळलेलं ऐकलं का? तुम्ही माना हलवा बरं, म्हणजे मला कळतं तुम्ही ऐकताय माझं सगळेच. सोनं कधी जळलेलं ऐकलं का? नाही ऐकलं ना आपण सोनं. पण त्या रावणाची अख्खी लंका सोन्याची जळून खाक झाली. एवढंच नाही, भगवान परमात्मा श्री कृष्ण आहेत ना, त्यांची द्वारका सोन्याची होती, ती समुद्रामध्ये बुडून गेली. तिथं तुमचं आमचं 10 एकर काय घेऊन बसलात, कपाळावरचा रुपया सुद्धा आपल्या बरोबर येत नसेल, एवढा अट्टहास नसावा त्या धनाच्या माग की भगवंताचं चिंतनच तुम्ही आम्ही विसरून जावं. आजचा एकादशीचा पर्व काळी, फार सुंदर पर्व काळी आपल्याला चिंतन करायला मिळते. तुमचं आमचं भाग्य आहे मायबाप. कुठेही असू द्यात भगवंताकडे एकच मागणं करावं की भगवंता फार चिंता नको रे, त्या धनाची असू दे, त्या प्रसिद्धीची असू दे, फार चिंता नको प्रपंचाची, की तुझा विसरच पडावा. चिंता समायुक्त बिंदू मात्रेन दहती, चिता दहते निर्जीवा, चिंता दहते सजीवा. चिंता आणि चित्ता अनुस्वाराचा फरक आहे. चिंता जिवंत माणसाला जाळते आणि चित्ता गेलेल्या माणसाला जाळते. मग आपण ठरवायचं भगवंताचं चिंतन करायचं तर फार चिंता करायची. आता माझ्याकडे फक्त उर्वरित 4च मिनिटं राहिलेले, किती बोलावं किती सांगावं असं झाले. चिंता से घटे चतुराई, दुख से घटे शरीर, पाप से घटे लक्ष्मी, कहे गए दास कबीर. कबीर महाराज म्हणतात फार चिंता करू नका. एखादा अभंग, एखादी उभी पाठ स्थिती सुद्धा आपल्या डोक्यातून निघून जाते. फार पाप करू नका, घरातली लक्ष्मी निघून जाते. मग सावध होऊन काय करायचंय तर चिंता करायची नाही. कारण आपण जन्माला यायच्या आधीच देवाला आपली काळजी होती, म्हणून देवाने आपल्या आईच्या रक्ताचं रूपांतर दुधामध्ये कसं केलं ही विज्ञानालाही अजून शोध लागलेला नाही. कारण त्या भगवंताला काळजी आहे ना आपली. ओसी तो जगासी निकलातो, जब दंत नाही ते तब दिया दूध. जब दंत नाही ते आपल्याला दात नव्हते तेव्हा आपल्या दुधाची सोय केली. अब दंत दिये तो अन्न न दे. आता तर देवाने दात दिलेले आहेत, आता अन्न नाही देणार का? तुम्हाला मला बोलता येतं, व्यक्त होता येतं,
या व्यक्त होण्याचा अर्थ एवढाच आहे, भगवंताची लीलेवर आपण विश्वास ठेवला पाहिजे आणि निस्सीमपणे त्याची सेवा तुम्ही आम्ही केली पाहिजे. मग प्रेम धन हे भांडार. मग खऱ्या अर्थाने धन कोणतं आहे? तर ती मीराबाई म्हणते, मला बाकीचं धन माहित नाहीये, पण एकच धन मला माहितीये. पायोजी मेने राम लखन धन पायो, पायोजी मेने राम लखन धन पायो. धन कोणतं असेल तर ते पायोजी मेने राम लखन, राम कृष्ण हरी हे खरं धन आहे. आणि हेच धन तुम्ही आम्ही कमावलं पाहिजे आणि आयुष्याचं सार्थक केलं पाहिजे. का अनेक गोष्टी समाजामध्ये मिळत असतात आपल्याला, पण नारायण महाराज म्हणतात, विनवी विष्णुदास नामा आमुची ऐसी परंपरा. आमची अशी परंपरा आहे या विनवा भगवंताला विनवण्याची आत्ता नाही तर पूर्वीपासून परंपरा आहे. आपल्या हातात सुद्धा काय असेल ना तर समाज घडवायचा आपल्या हातात आहे. आपल्या लेकरांना चांगले संस्कार करायचे आपल्याला गरज आहे. कारण ज्या क्षणी आपण 7वीला पोचतो तर त्यावेळेस आपल्याला 2च प्रश्न विचारले जातात. एक म्हणजे तुमची संतती काय करते आणि तुमचं आरोग्य कसं आहे. पहिली गोष्ट आपण आपलं आरोग्य जपलं पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपली परंपरा सुद्धा अगदी नामदेवरायांच्या सुपुत्राने जशी पुढं चालवत ठेवलेली आहे ना तशी आपली ही परंपरा अशीच व्हावी. कुळी कन्यापुत्र होते जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. आपल्याला पाहून आपल्या समाजाला आपल्या कुटुंबाला आनंद वाटेल यात नवल नाही, पण आपल्याला पाहिल्यानंतर जगाच्या मालकाला सुद्धा आनंद वाटलं पाहिजे. असे आपले कर्म पाहिजे, आपले असं कार्य पाहिजे असं मला वाटतं. असं बोलावं एवढं कमी आहे. माझी वेळ होत आलेली आहे, त्याच्यामुळे मी फार वेळ तुमची घेणार नाही. कारण ही वेळ सुद्धा व्यवस्थित आहे खऱ्या अर्थाने 9 ते 10, पण काहींना अचानक नकळत ती येण्याची शक्यता असते हो कथा कीर्तनांमध्ये. ती म्हणजे कोण? हा वा कारण तुकोबरायांचं प्रमाण आहे, कथा काळी निद्रा लागे श्वानी कामा परी जागे. आम्हाला कथेच्या वेळेस निद्रा लवकर येते आणि काम करत असताना आम्ही श्वाना गप जाग होऊन तो संसार करत राहतो. म्हणून आपण थोडं सावध होऊन ऐकलं पाहिजे. कारण इतर मार्ग हे तुम्हाला आम्हाला पतनाकडे नेणारे येतात आता सध्या. आणि एकमेव कथा कीर्तन प्रवचन हे तुम्हाला आमच्या हिताच आहे. हित ते करावे देवाचे चिंतन. तुकोबराय सांगतात आपलं हित कशाचे? देवाचे चिंतनामध्ये. जशी परंपरा त्यांची आहे तशी आपलीही परंपरा आपल्याही कुळाने असंच देवाचं नामचिंतन करावं याच्यासाठी देवाकडे मागणं करूया. आणि आज या ठिकाणी तुम्ही सगळ्यांनी 1 तास खऱ्या अर्थाने ताई मला सांगावं असं वाटतं. माझा अनुभव आतापर्यंत वक्त्यांचा चेहरा बघून बोलता येतं, श्रोत्यांचा चेहरा बघून वक्त्याला बोलता येत असतं, त्याप्रमाणे भाव प्रगट करत असतात. आज पहिल्यांदाच माझी असे म्हणजे खऱ्या अर्थाने मोबाईलवर पहिल्यांदाच माझी प्रवचन सेवा चालू आहे. त्याबद्दल काही मुखातून जर चुकलं असेल तर माझ्या वाणीचा दोष मानते. आणि जे काही बरोबर आहे ते सगळ्या तुमच्या श्रोते मंडळींचा आशीर्वाद, ज्ञानोबा तुकोबरायांचा आशीर्वाद, माझ्या आई वडिलांचा सगळ्यांचा आशीर्वाद या ठिकाणी मी बोलू शकले. काय मी पामरे बोलावी उत्तरे परी विश्वंभर बोलविले. या न्यायाने झालेली सेवा तुमच्या चरणी समर्पित करते. आणि काही बोलले असेल जर मुखामधून तुम्हाला नसेल रुचलं कागदी लेख म्हणून पत्राआड घ्या आणि झालेली सेवा तुमच्या चरणी समर्पित करते आणि सेवेला या ठिकाणी पूर्ण विराम देते. विठ्ठल 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 कुंडलिक वरदारी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. द्यावे पसाय दान हे जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाओ. विश्वस्व धर्म सूर्य पाहो जो जेवांशील तो ते लाहो. प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवर्त भूमंडळी भेटतो तया भूता. चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव. बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रमेचे अलांछन. मार्तंड जे तापहीन हे सर्वाही सदा सज्जन. सोय रे होतू किंबहुना सर्व सुखी
पूर्ण होऊनी हे लोकी भजे जो आदि पुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीवे विशेष लोकीये दृष्टांत दृष्ट विजय होवा वेतजी येथ म्हणे श्री विश्वेश्वरा हो हा होईल दान पसाओ येणे बरे ज्ञान देवो सुखिया झाला येणे बरे ज्ञान देवो सुखिया झाला येणे बरे ज्ञान देवो सुखिया झाला ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते ओम शांती शांती